नमस्कार मुलांनो. तर आज आपण पाहतोय तीनची कसोटी. तीनची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. परत वाचते. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. म्हणजेच काय? ही जी संख्या आहे त्यातल्या ज्या आपण अंकांची बेरीज करून जे उत्तर येईल त्याला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला काय होतं? 3ने निशेष भाग जातो. आता हे पहा मुलांनो, इथं संख्या काय आहे? 6243. तर इथं यांनी काय सांगितलंय? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. म्हणजे आता आपल्याला ही जी संख्या दिलेली आहे तर त्याची आपण बेरीज करून बघूया. 6 + 2 + 4 + 3. तर 6 × 2 8, 8 × 4 12, 12 × 3 15. तर उत्तर काय येतं आहे? 15. तर तीनाच्या पाड्यामध्ये 15 येतात का बघा बरं. 3 × 1 3, 3 × 2 6, 3 × 3 9, 3 × 4 12, 3 × 5 15. म्हणजेच ज्यावेळी आपण 3ने 15ला भाग घालवतो तेव्हा उत्तर 5 येऊ द्या, बाकी किती राहते? 0. म्हणजेच ज्यावेळी बाकी 0 राहते त्यावेळी आपण काय म्हणतो? निशेष भाग जातो. बाकी किती राहते? 0. त्यावेळी आपण काय म्हणू शकतो? निशेष भाग जातो. तर आता आपण अजून एक उदाहरण बघूया. इथे आणखी एक संख्या घेऊया. 3993. 3993. तर ह्या संख्येची आपण बेरीज करून बघूया. 3 + 6 + 9 + 3. तर 6 × 3 9, 9 × 2 18, 18 × 3 21. म्हणजे उत्तर काय येतं आहे? 21. तर 21ला 3ने भाग घालवल्यानंतर 3 × 7 21, बाकी येते 0. म्हणजेच या संख्येला 3ने निशेष भाग जातो. म्हणजेच इथे 3ची कसोटी लागू होते. आता आपण इथे आणखी एक दुसरं उदाहरण बघूया. 9999. तर इथे बेरीज केल्यानंतर 9 + 9 + 9 + 9. 9 × 36. उत्तर काय येतं आहे? 36. जर आपण 3च्या पाढ्यामध्ये पाहिलं 3 × 1 3, 3 × 2 6, म्हणजेच 12 उत्तर येते. म्हणजेच पूर्णपणे भाग जातो. अजून एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला. हे जे उत्तर येतं 2 अंकी संख्येचं, परत एकदा याची बेरीज करून घेऊया. 3 + 6, 6 × 3 9, म्हणजेच 3 × 3 9. म्हणजेच बाकी 3ने भाग जातो का? हो. बाकी 0 येते का? हो. म्हणजेच 3ने निशेष भाग जातो. म्हणजेच इथं ही 3ची कसोटी आहे.